हे घे बाळा 200 रुपये. जा पनीर घेऊन ये, तुझ्या मामा येऊ लागल्यात. आई तात्याच्या डेअरीतून लगेच आणतो. ए थांब थांब, कुठे चाललास 200 नोट घेऊन? मामाला आल्यात, आईनं पनीर आणाय पाठवले. पनीर म्हणजे आमचे पाहुणे आले म्हणजे हिनं रात्रीचे शिळे तुकडे करून खाऊ घालत्या आणि हिनं पाहुण्याला हिच्या पनीर खाऊ घालत्या. थांब तू इथंच बघतो हिला. सुनी, ए सुनी, इकडे बाहेर. काय लय पैसे जास्त झाल्यात का तुला लय अंबानी झाल्यासारखं वाटलेलं का? हो, काय झालं? उगाचच का बोंबलालाय? तुझा भाऊ आला म्हणजे पनीर आणि माझे पाहुणे आले म्हणजे शिळे तुकडे. लय पैसा जास्त झाला का तुझ्याकडं? हा, ते गप पैसे घे आणि डब्यात ठेव आणि गप संध्याकाळी चटणी आणि भाकरी कर. बाळा हे घे 500 रुपये, अर्धा किलो श्रीखंडान आणि उरलेल्या पैशाचे गुलाबजामुन आण. सगळेजण खाऊ आपण. पोहे बनवायचं अवघड नसतंय हो, पोहे भिजवायचं अवघड असतंय. कारण जरा जजमेंट हुकलं की चक्क भात होते. होय व हा तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का? आईला हा. इडीच आहे तू. तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय अगं तुला बघून सुद्धा मी तुझ्या संगच लगीन केलंय. अहो, तुम्ही मॅगी खाणार आहे का? नाही नाही, अय्यो, मी तर विसरलेच की ज्याला डोकं खायची सवय आहे त्यानं मॅगी कशाला खाईल? बरं ते जाऊ दे, तू चहा पिणार का? तुम्हाला माहित नाही का मी चहा पेत नाही? होय की, ज्याला रक्त प्यायची सवय त्यानं चहा कशाला पिल? हॅपी होली. हॅपी होली पिल्लू. मला रंग लावायला येणार नाहीस का? तुला काय रंग लावायचे आहे? तू तर 5-5 मिनिटाला रंग बदलतेस. जावायला विचार बरं, जेवायला काय करायचं? खीर करायची का पुरी करायची का काय पनीर करायचं का काय करायचं? ती बरं बरं विचारते आम्ही. हो, माझी मम्मी विचारत होती तुम्हाला काय काय खायला करायचंय, पुरी भाजी करायची का ते खीर आणि पुरी करायची का पनीर वगैरे काय करायचंय? मला एवढं भारी खायची सवय ना की ग. त्यांना म्हणाव त्या खोरडातला एखादा कोंबडा बघा म्हणाव बापकाल्याला आणि तेवच खास का म्हणाव, घेतो ॲडजस्ट करून. बरं बरं ठीक आहे. किती तुम्ही सज्जन आहे तो, म्हणजे किती चांगले आहे तो. माझ्या आईवडिलांना त्रास देत नाहीत, आपलं कोंबडा कोंबडी बकऱ्यामध्ये ॲडजस्ट करून घेतात. बाई खरंच लय चांगला नवरा भेटलाय गे मला. अगं ते म्हणले तर की मला एवढं भारी भारी न ग एखादा कोंबडा भपकाल्याला कापा म्हणून. लय जावाय हलकट दिसतेत गाई. मामी धोरडीला एखादा बकरा बिकरा कापा. अहो जावाई, तुमच्या भिन आम्ही ते मटणच खायचं सोडून दिलं. का म्हणतोस की त्या तिथं टेबलवर 125 रुपये ठुलेत आहे, ते घ्या आणि ते 100 रुपयाचं चिकन आणा आणि ते वरचे 25 रुपये राहतात का, त्याचं काय घ्यायचंय ते घ्या तुम्हाला. पण आता काय तुम्ही त्या तळ्याच्या अलीकडे इकडे येऊ नका. जोपर्यंत डर्मिकूलची जाहिरात टीव्हीवर येत नाही तोपर्यंत उन्हाळा चालू झाल्यासारखं वाटतच नाही.